अभी पूरा इंडिया में ये टॉक आ रहा है कि फिजिक्स की पेपर मॉडरेट है, लेकिन खाली आरसीसी बच्चे ये बोल रहे हैं कि बहुत इजी है पेपर, क्योंकि पिछले लास्ट 10-15 टेस्ट सीरीज की पेपर्स जो है हमारा उसी से एज इट इज क्वेश्चन आया है। सिर्फ न्यूमेरिकल मैच होना सभी कर सकते हैं, लेकिन खासियत ये है कि आरसीसी मटेरियल का थियरी क्वेश्चन भी एज इट इज मैच हुआ है हमारा एसर्शन। या वर्षीचा जर पेपर बघितला तर मला वाटतं की हा सोपा पेपर होता आणि आरसीसी मध्ये आम्ही एवढी प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करून घेतली होती। असे काही आम्ही क्लासमध्ये नोट पॉईंट घेतले की जसेच तसे ॲज इट इज ॲज अ स्टेटमेंट म्हणून पडलेले आहेत। मला असं वाटतं आरसीसी विद्यार्थ्यांना खूप सोपा पेपर गेला असेल। छान, म्हणजे म्हणजे यावर्षी फिजिक्स मुलांना धोका देणार नाही, त्रास देणार नाही। आरसीसी विद्यार्थ्यांना बिलकुल धोका देणार नाही सर। अच्छा अच्छा, ओ आज जो नीटचा पेपर झालेला आहे आणि जे क्वेश्चन्स मी बघत आहे, तर हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते आरसीसीचे जे मॉक टेस्ट सिरीज झालेले आहेत त्याच्याशी ऑलमोस्ट किंवा तंतोतंत मॅच करतात। मागच्या 2 वर्षामध्ये मुलांनी जी मेहनत घेतलेली आहे, तर हे जे क्वेश्चन्स आहेत ते आरसीसी मॉड्यूल्स, आपल्याकडे जो क्लास वर्क आहे, आपल्याकडे जे असाइनमेंट्स आहेत, तर या सगळ्या मधले जे क्वेश्चन्स आहेत ते प्रॉपरली ॲज इट इज मॅच करतात। आणि आपलं सर अजून एक महत्त्वाची गोष्ट, काही क्वेश्चन्स मुलांनी मला वाटतं पेन वापरला पण नसेल क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी। म्हणजे जर तुम्ही एक गोष्ट बघितली तर पेन लेस असं आपण म्हणू शकतो की हा क्वेश्चन पेपर मुलांना गेलेला आहे फायनली।